पाटील साहेब, राज्यातील कामगारांचा लाभार्थी कामगार हा आकडेवारी प्रमाण भरपूर दिसत आहे. लातूरच्या कामगाराबद्दल आपले जो योगदान आहे त्याबद्दल आपण काय सांगताल? साहेब, लातूरमध्ये आम्ही आमच्या जिल्ह्याचे नेते सन्माननीय निलंग्याचे आमदार संभाजीरावजी पाटील निलंगेकर साहेब, रमेश आप्पा कराड, अभिमन्यूजी पवार, आमच्या शहर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष युवा शहर जिल्हा अध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काम पाहताना लातूर शहर जिल्ह्याचा एक कामगाराचा अध्यक्ष म्हणून मला जी अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी जबाबदारी दिलेली आहे ती अत्यंत मी या ठिकाणी अतिशय काळजीपूर्वक आणि प्रत्येक क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे दिलेल्या पदाचा मी उपयोग करत आहे. या ठिकाणी आमचे घरेलू कामगार असतील, सफाई कामगार असतील, बांधकाम कामगार असतील, अनेक प्रकारचे असे 52 प्रकारचे कामगार आहेत. त्या कामगारांना त्यांच्या हक्काचा न्याय मिळावा या उद्देशाने मी दिवसरात्र साहेब काम करत असतो. आणि ज्या ठिकाणी काही प्रशासकीय अडचणी येत असेल, कुठला अधिकारी त्यांना अडवणूक करत असेल तर त्या ठिकाणी मी स्वतः जाऊन त्या अडचणी दूर करून त्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करत असतो. त्यामुळेच आपण विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मला आनंद झाला की लातूर जिल्ह्याची आकडेवारी ही कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी ही सगळ्यात उत्कृष्ट असल्यामुळे त्यामध्ये आमच्या अजितसिंह पाटील कव्हेकर साहेब असतील, मी असेन, या ठिकाणी आमचे सर्व नेते असतील, मुख्यमंत्री आमचे देवेंद्रभाऊ फडणवीस असतील, प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, आमचे बावनकुळे साहेब असतील, या सर्वांच्या आशीर्वादामुळे मला जी जबाबदारी मिळाली आहे त्या जबाबदारीला मी सोनं सार्थ ठरवून या संधीचं सोनं करण्यासाठी मी कामगारांसाठी दिवस रात्र मैदानामध्ये उतरलेला असतो. त्यामुळे या ठिकाणच्या कामगारांना नक्कीच न्याय मिळेल आणि जे काही कामगार बाकी राहिलेले आहेत त्यांनासुद्धा मी नक्कीच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न या माझ्या माध्यमातून करणार आहे. पाटील साहेब, काही दिवसापूर्वी आपण शेतकऱ्यांबद्दल महावितरणानं निवेदन दिलं होतं की DPची काम नाही झाल्यास मी गाड्यावरती आपली मिरवणूक काढू. ते काम झालेलं आम्हाला दिसत आहे. आमचा असा प्रश्न आहे की आपण शेतकऱ्यांच्याबद्दल कैवारीचे दिसत आहेत पण प्रकाश झोतामध्ये येण्यासाठी आपण हे काम करतायत का? साहेब, आता तुम्ही हास्यास्पद प्रश्न विचारलात. आजपर्यंत आपण आपल्या माध्यमातून माझ्या बातम्या प्रसारित केलेल्या आहेत आणि त्या बातम्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यानं आणि तसेच भारत देशानं माझ्या बातम्या पाहिलेल्या आहेत. मी प्रकाश झोतामध्ये येण्यासाठी कधीही कुठलं काम केलेलं नाही. माझा लढा हा कामगारांसाठी असतो, शेतकऱ्यांसाठी असतो, गोरगरिबांसाठी असतो, कष्टकऱ्यांसाठी असतो. ज्या ठिकाणी एखादा माझा कामगार पोलीस स्टेशनच्या अडचणीमध्ये अडकलेला असेल तर त्या ठिकाणी मी स्वतः पोहोचून त्या कामगारांना न्याय देण्याचं काम करत असतो. एखादा कामगार माझा हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यामध्ये एखादा इलाजासाठी तडफडत असतो त्या ठिकाणी मी मुख्यमंत्री सहायता निधी असेल, महात्मा फुले योजना असेल, जन आरोग्य योजना असतील, अशा अनेक प्रकारच्या योजना त्यांना मिळवून देण्यासाठी मी जीवाचं रान करत असतो. साहेब, मला या गोरगरीब जनता हे भारतीय जनता पार्टीचा ढाण्या वाघ म्हणून या ठिकाणी संबोधतात. त्याचं एकमेव कारण एवढंच आहे की मी कुठल्याही क्षेत्रातील ज्या ठिकाणी अडचणीत असेल त्या ठिकाणी मी स्वतः धावून जाण्याचं काम करत असल्यामुळे या ठिकाणी मला लातूरची जनता हा भारतीय जनता पार्टीचा ढाण्या वाघ आणि गोरगरिबांचा कैवारी म्हणून संबोधतात. त्याबद्दल मला या ठिकाणी जे जनता मला मानपान देते त्याचा मला या भारतीय जनता पार्टी म्हणून सार्थ अभिमान वाटतो साहेब.